हाय हॅलो मैत्रिणींनो, कशा आहेत सर्वजणी? मजेत ना? आणि मजेतच राहायचं. तर चला, मी अलका मुमेंट चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आहे आपला गुरुवारची पूजा मांडत आहे. तर कशी वाटाईल ही नक्कीच सांगायचं, चुकलं तर नक्कीच सांगा. तुम्ही कशी करता ते पण सांगा. मला 12 महिन्याचे गुरुवार असतील ताई ना, मार्गशीर्ष महिन्यातले जे गुरुवार आहेत ना, तर ते मी 12 महिने करते, 12 महिने पूजा मांडते. तर ही आपली साडी, अरे ह्याला पिन असते. तर हे मुखवटा जे आहे ना ताई नो, तर मी कोल्हापूरहून आणलेला आहे बघा. तर ही आपली चुनडी देवीची. तर बघा कशी दिसते या कोल्हापूरची लक्ष्मी माता. तर ताई नो खूप छान, मला ह्याच्या आधी मी सांगितलं रे की मला खूप छान अनुभव आहे. तर इकडची देवाची पूजा सकाळीच झाली, स्वामींचा अभिषेक करून घेतला, स्वामींना बी अभिषेक घालून घेतला, वरी पूजा वगैरे सगळं झालं. इकडचं लवकर आवरलं होतं, सकाळीच 6-6:30लाच केली. स्वयंपाक वगैरे नव्हता, त्याच्यामुळे लवकर आवरलं ताईंना. तर आता हे सांज घालून घेते देवीला. आणि हे आपलं हे मणिमंगळसूत्र कोल्हापूरहूनच आणलेलं आहे हे बी. आणि हे आपला लक्ष्मी हार असंच आणलेला आहे मी. म्हणलं देवीला वगैरे होईल किंवा आपल्याला होईल लग्नात वगैरे घालायला. आणि हे पावलं जे आहेत ना ताईंनो, तर हे मी मिशोवरून मागवलेले आहेत. खूप सुंदर आहेत बरं का. मी एक साहित्य जमा केलेले ताईंनो. सगळ्यात अगोदर पावलं मागविले, नंतर मुकुट आणला, आणि नंतर अशी पूजा मांडायला मग चालू केली. अगोदर फोटो मांडत होते मी, पण हे सगळं साहित्य जमा केल्याच्या नंतर असं आता पूजा मांडते बघा. तर कशी वाटते नक्कीच सांगायचं. आणि गजरा तर एवढा सुंदर आणला होता की नाही, हे निकाल हे पण 2 आणली. ते एक म्हणलं स्वामीला होईल आणि एक महालक्ष्मीला होईल. बघा किती सुंदर आहे की नाही गजरा, हे सुंदर फ्रेश. हां, एक माता लक्ष्मीला घालते हे पहा. असं बघा किती सुंदर दिसते की नाही, रूप उठून दिसते, दृष्ट लागण्यासारखी दिसते. छान अशी फुलं पण छान आणलीत, फुलं पण दाखवते. हे पहा असे मस्त असे गुलाबाचे फुलं, सगळे मिक्स फुलं येतात. हे असे पांढरे फुलं, पुन्हा हे पिवळे फुलं, सगळे मिक्स फुलं येतात. ते पण वाहून घेते. आणि हे जे आहे ना हार आता, तर हे स्वामींना घालून घेते ताईंनो. ते घालते आता ह्याला कलशाला. छोटा एक हे केला मी ताईंनो, ते आपल्या रोजच्या कलशासाठी बरं का. बघा किती छान नारळ उगवले आपलं. हे डेलीच्या ह्याचं पूजाचं नारळ आहे. तर इकडे घेते आता पूजा करून, फुलं वाहून घेते मस्त असे. खूप सुंदर पूजाची मांडणी वगैरे सगळं झालेली आहे. आणि आरतीचं ताट पण मी करून घेतलेलं आहे असं. तर चला आता पोथी वाचून घेते ताईंनो. हे पोथी. श्री गणेशाय नमः, श्री लक्ष्मी देवे नमः, ओम श्री कुलम अनधन धन्यादी देही माम ओम धनदाय. तर चला आज गुरुवार होता, तर म्हणलं काय करावं, म्हणून म्हणलं आता अधिक मास बी, तर धोंडी करायली बघा. म्हणलं नैवेद्य बी होतंय, देवाला बी होतंय, आणि देवाला कशाचा निमित्त असते ताईंनो, आपणच खात असतो. त्याच्यामुळं आता 30 आणि 3 करणारे, पण मी काय केलंय बघा ताईंनो, 7च केलेत. कारण त्याचं सांगते तुम्हाला. 30 आणि 3 धोंडे करा, मोठे ना, 30 आणि 3 धोंडे करा. आणि तेवढे तर एक 30 आणि 3 जर केले आणि तेवढे जर आपण खात असताल तर ठीक आहे ताईंनो. पण आपण जर खात नसताल तर तेवढे काय करायचे, इथं सिटीला एकतर गाय नसते, कुठून गाय हुडकायची, नाहीतर मग काय होतं ते वेस्टच. शेवटी पक्ष्यांना ठेवा, मग ते पायंदळी जाणार, मग ते टाकण्यात जाणार. मग त्याच्यापेक्षा आपण काय करायचं, किती माणसं त्याच्यानुसार 2-2 किंवा 1-1 असं धरून, तर 6 कसे म्हणून 7 मी असे केलेले आहेत बघा ताईंनो. आता स्वामीपाशी एक, महालक्ष्मीपाशी एक, देवापाशी एक, बाहेर तुळशीपाशी एक, अशा ह्या हिशोबाने एवढेच केलेत मी. आणि अधिक मास असल्यामुळं तर म्हटलं चला आता बाकीचा स्वयंपाक दाखवते तुम्हाला मी. तर हे आहे आपलं पुरण, आणि हे आहे कणिक तिंबून घेतलेली. ह्याच्यामध्ये भज्याचं तिंबले मी. आता बिना पाण्याची भजी करायच्यात म्हणून हे असं इतकं कोरडं तुम्ही म्हणताल कसं, तर बिना पाण्याचे असे पकोडे खूप छान होते ताईंनो. आणि एकाच आंब्याचा रस करायचा आहे, कारण रस खायला खाणारच का पोळीसोबत तू. मग हां बस भरपूर होतं आहे रे. ह्याच्यात दूध टाकायचं थोडंसं, मोठा आंबा आहे ना कारण. आणि ही आहे आपली कटाची आमटी. तर बघू शकतात ताईंनो, गरम गरम आहे. सुंदर कट आला आहे आमटीला पण मस्त असा. चला धोंडे आता तळून घेते सगळे. तर धोंडे जेवणाचा हां दाखव, जे दाखवायला नैवेद्य आज देवाला. पाणी फिरून टाकते बुटक्यात, पाणी इथं हे. हां तर काय करणार त्याच्यामुळे धोंडी जेवणच केलं, देवाला नैवेद्य बी होतंय.
स्वामीपाशी ठेवला का? ठेवला आहे किती काय तर स्वामीपाशी पण ठेवला आहे, देवापाशी पण ठेवला आहे. हे ताट असं वाढून ताट ठेवले, जैन दाखवला आहे नैवेद्य. आणि बाहेर तुळशीपाशी पण ठेवला आहे. दिवा बी लावला होता, दिवा विजून गेला आहे ताईनं वाऱ्यानं. तर ताईनं कसं वाटलं नक्कीच सांगायचं आपलं आजचं धोंडे जेवण. आणि पूजा कशी वाटली ते पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा ताईनं. व्हिडिओ जर आवडला तर शेअर सबस्क्राईब जरूर करा. सकाळी हो काही जसं की तुम्हाला म्हणलं ना, स्वामींना पण हार आणला आता, तर कलशाला पण नारळ आपलं छान उगवलं आहे आता. आणि इकडे एक हे आपली इकडे देवाची देवपूजा. तर व्हिडिओ कसा वाटला आणि आपलं धोंडे जेवण कसं वाटलं, पूजा कशी वाटली कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही. तर ताईनो ह्या व्हिडिओचा इथं एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. हाय हॅलो मैत्रिणींनो, तर चला मी बनवित आहे आलूचे पराठे. त्याच्यासाठी आलू उकडून घेतले. तर तुम्ही म्हणताल हे असे कसे हे असं, तर आलू काय करायचं कधी पण मी जास्त उकडून घेत नाही ताईनो, अर्धवटच असं थोडंसं राहिले निघतंय हे पण. कारण जास्त जर उकडले का पराठे पूर्ण बिघडतात आणि कणकीच्या बाहेर पूर्ण हे आलूचं ते मिश्रण जास्त आहे ना, तर ते पूर्ण बाहेर येतं. त्याच्यामुळे मी असे अर्धवटच आलू उकडते बघा ताईनं. आणि हे आपण काल मी ठेसा केला तर मला हेच टाकायचं आहे आता आपल्या ह्याच्यामध्ये, ह्या मिश्रणामध्ये. आणि अद्रक लसूणची पेस्ट पण टाकायची, केली नाही, करते आता. आणि हे आहे आपली दह्याची चटणी. दह्याची चटणी तुम्हाला ह्याच्या आधी पण शेअर केलेली. काहीच नाही आहे, दह्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचं, आपलं तिखट मीठ घालायचं आणि फोडणी मारायची, बस झाली दह्याची चटणी. चटणी अगोदर करून घेतली, कणिक पण मळून ठेवली. कारण आलू उकडायला टाकली, कणिक मळायची. कणिक छान अशी भिजली का की छान मस्त असे आलूचे पराठे येतात बघा ताईनं. तर चला आता काय करते, खिसून घेते सगळे आलू असे व्यवस्थित. तर ही आहे आपली अद्रक लसूणची पेस्ट, जरा भरून धर. आणि ही आहे कढीपत्ता टाकला आहे मी भरपूर असा. तर ही आपली पेस्ट घालून घेतली. तुम्हाला जशी पाहिजे तशी घालू शकतात. मीठ आपल्या चवीनुसार मीठ पण घालत आहे ना, हे पहा. आणि हे आहे आपला रात्रीचा केलेला, ह्याच्यात पण लसण आहे. कारण लसण अद्रक जर भरपूर असेल ना तर ह्याला चव लागते मैत्रिणींनो. तर हे पहा सुंदर असा. आणि जिरे घालायचे 1 चमचाभर. तर हे आपले जिरे मस्त असे चमचा अजून बी थोडी घातली ना तरी पण चव छान लागते ताईनं. चला ह्याला काय करते आता मी, गेल्या वेळेस काय केलं तर बघा ताईनं, कॅरेट म्हणजे गाजर घातलं होतं ह्याच्यामध्ये. तर आता म्हणलं आता नाही, ह्यावेळेस जरा चेंज, प्रत्येक वेळेस तेच म्हणलं का. छान आपलं मिश्रण तयार झालेलं आहे मस्त असं. आता कणिक पण आपली भिजलेली आहे, हे पाहू शकता. तर चला आता घेते मी पराठे करून, मस्त असे आपले फुगणारे छान असे पराठे. तर खूप छान मिश्रण झाले ताईनं, हे बघू शकता. तर हे पहा आपले पराठे कसे सुंदर झालेत बघू शकतात ताईनं. कलर पण छान आला, हे पहा दोन्ही साईडनं मस्त असे भाजले. तर चला हे आपले पराठे, त्याच्यावर आपली मस्त असं तूप टाकायचं. खूप छान लागतात. बटर असेल तर बटर टाका, जशी आपली आवड असते ताईनं. आणि ही आहे आपली चटणी. आता जयला देते वाढून, खाता जय आमचा. तर कशी वाटली रेसिपी माझी बघा छान झालीत बघा ताईनं. हे पण दाखवते इथे पराठे तुम्हाला, हे पण मस्त असे, हे बघू शकता. छान कलर छान आला आहे आणि खूप म्हणजे सॉफ्ट. तर कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा ताईनं. आणि चटणी ह्याच्यासोबत हे आपलं ताट. या ताईनं पराठे खायला.